ला अभिप्रेत नव्हतं, तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घ काळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या. आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल. जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे. सर, मात्र मुंबई असेल किंवा पुणे महानगरपालिका मोठी शहरं आहेत, महायुतीचं कसं जमणार आहे? म्हणजे विशेषतः बघा, आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल. एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. सर, नागपूर महापालिका आणि इतर दुसरे महापालिका आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावरून देखील निवडणूक आयोगानं भाष्य केले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षणाचा मुद्दा का करेक्ट आहे. नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे 50% वर गेलेलं आहे. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या, फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. आम्ही अंतिम निर्णयात जो काही निर्णय घेऊ तो या 2 महानगरपालिकांना लागू असेल. शिवसेना एकत्र असेल का सोबत? शिवसेना शक्यतोवर सगळीकडे आमच्या सोबत असेल. सर, मतदार याद्यांमधला घोळ जो आहे तो महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत घेऊन मांडला. आज सुद्धा आदित्य ठाकरे असं म्हटले की मतदार याद्यांमधला घोळ नक्की घोळ सोडवणार, याद्याचा घोळ सोडवा आणि मग त्यानंतर निवडणुका घ्या. आज तर असं आहे की याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे, हे आम्ही देखील दाखवलेलं. पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही. गेले 20-25 वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच. आता जेव्हा SIR सुरू झालाय त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल. पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशनने आपल्या याद्या ब्लॉकचेन मध्ये टाकाव्या. त्या ब्लॉकचेन पद्धतीनं जर तयार झाल्या तर त्यातला घोळ हा नेहमी करता संपवता येईल. पण त्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा हे योग्य नाहीये. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत, त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे. आणि म्हणून आमची मागणी आहे या निवडणुका वेळेवरच व्हाव्या. इच्छुक आहेत असं म्हटलं जातं. 20 ते 25 नगरसेवक तुमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत, तर तुम्ही काही इन्क्रीमेंट करणार आहात या काळात? असं आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच. आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील. याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही. सर, ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, हा एक पक्का निर्णय आहे आमचा. आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं ठरलंय की एकमेकाचे घ्यायचे नाही. ठाकरेंचं काय सर? दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर तुम्हालाही फटका बसेल. मुंबई महापालिका आहे, कुठलाही फटका नाही. दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी, दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील. कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत राहतील.
दाखले दिले गेल्याची एक आकडेवारी समोर आहे. तर मी म्हटलं तसं पूर्ण छाननी होऊनच दाखले दिले जातात. पहिल्यांदा तर आपण एक लक्षात घ्या की 98 दाखले दिले गेले असं आपण सांगतो, पण मागणी पण 500ची झाली आहे. म्हणजे असं नाहीये की लोक मागणी करतात आणि दाखले मिळत नाहीयेत. जी मागणी आली त्या तुलनेमध्ये सगळी त्या ठिकाणची छाननी करून ते दाखले दिले जात आहेत. ही प्रोसेस आहे. त्यामुळे प्रोसेसमध्ये जे बसतायत कोणालाही दाखले डिनाय केले जात नाही. सर, पृथ्वीराज चव्हाणांचे एक वाक्य गेल्या 2 दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. दिल्लीमध्ये काहीतरी घडणार आहे किंवा सतत बदलले जाऊ शकतात. धनंजय माडिक असं म्हटले की दिल्लीमध्ये काहीतरी घडतंय, मात्र मराठी पंतप्रधान मराठी त्यांनी शक्यता वर्तवली साहेब. अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडी त्यांनी दाखल दिलाय. आतापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, स्वप्न पडत होती, भविष्यवाणी ते करत होते, हे आम्ही बघितलेलं आहे. पण पृथ्वीराज बाबांसारखा ज्येष्ठ नेता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, पीएमओचे मंत्री राहिले, त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले तर मात्र निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी थोडं काळबेर आहे. पृथ्वीराज बाबा एक अतिशय चांगले नेते आहेत, त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा विचार करून त्यांनी स्वतःला फार त्रास करून घेऊ नये असा माझा त्यांना सल्ला है. सर, टीएमसी के चुनाव में पूरे देश की नजर रहती है. कैसी तैयारियां आपकी और आपके महागठबंधन के जो अलायंस पार्टनर्स हैं, किस तरह चुनाव में उतरेंगे? क्या देखिए, मुंबई में महागठबंधन नहीं, महायुति. महागठबंधन बिहार में चलता है, मुंबई में महायुति चलती है. तो महायुति मुंबई में चुनाव लड़ेगी और मुंबई की जनता मोदी जी ने किया हुआ काम, हमारी सरकार ने किया हुआ काम, इसको देखते हुए फिर एक बार मुंबई हमारे हाथ में महानगर पालिका के रूप में देगी, ऐसा मेरा विश्वास है. ठाण्यामध्ये पण युती होईल का स्वतंत्र? युती होईल ना, आमचा प्रयत्न आहे. ठाण्यात, कल्याण डोंबिवलीत, सगळीकडे, पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही. आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही. आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू. अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार साहेबांसोबत जर गेले तर अरे बाबा, तुम्ही अजितदादांना विचारा, हा प्रश्न मला काय विचारता? विषय काय आहे सर? जो अपोजिशन ने नारेबाजी की गई, क्या बताएंगे? कि उनका फ्रस्ट्रेशन है. जब जनता उनको स्वीकारती नहीं है, जब कांग्रेस को एक ऐसा नेता मिला है जो मैदान छोड़ के भाग जाता है और विदेशों में घूमते रहता है, जब एक ऐसा नेता मिला है जो हाथ में तो संविधान लेता है लेकिन सारी संविधान विरोधी कृतियां वहां पर करते रहता है, तो ऐसे नेता के कारण उनके कार्यकर्ता भी फ्रस्ट्रेटेड है और ये निराशा में इस प्रकार के मूर्खतापूर्ण नारे लगाते हैं. मैं आपको बहुत स्पष्ट रूप से कहता हूं, वो कुछ भी नारे लगाए, वो कुछ भी सपने देखे, जब तक जनता का आशीर्वाद मोदी जी के पीछे है तब तक मोदी जी का बाल भी वो बाका नहीं कर सकते. मुझे बहुत खुशी है कि श्री नितिन नवीन जैसे एक बहुत ही युवा ऐसे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता को कार्याध्यक्ष के रूप में पार्टी ने नामित किया है. मैं नितिन नवीन जी को बहुत सालों से जानता हूं. विद्यार्थी परिषद में उन्होंने काम किया, भारतीय जनता युवा मोर्चा में उन्होंने काम किया. जिस समय भारतीय जनता युवा मोर्चा में वो महामंत्री हुआ करते थे अखिल भारतीय, उस समय महाराष्ट्र का प्रभार भी उनके पास था. उस समय महाराष्ट्र में उनका आना जाना भी काफी था और चूंकि मैं बिहार का भी प्रभारी रहा हूं तो वहां पर भी उनका कार्य मैंने बहुत करीब से देखा है. उन्होंने कार्यकर्ता के रूप में, नेता के रूप में, मंत्री के रूप में जिस स्वरूप में उनको काम दिया गया, अपना काम बखूबी निभाया है. 4 बार से विधायक वो है, विधायक के तौर पर भी बहुत पॉपुलर है और मुझे ऐसा लगता है कि उनके कारण भारतीय जनता पार्टी को एक नई पीढ़ी मिली है
मैं हमारे नेताओं का आभार व्यक्त करना चाहता हूं। ये भारतीय जनता पार्टी है जहां पर लोग अगली पीढ़ी का विचार करते हैं। आज मेरे जैसा व्यक्ति इस पद तक पहुंचा क्योंकि किसी एक समय पर विचार करके नई पीढ़ी को लाया गया था। उस समय नई पीढ़ी का एक रिप्रेजेंटेशन मैं करता था। उसी प्रकार से आज एक नई पीढ़ी के रूप में नितिन नवीन जी को राष्ट्रीय कार्याध्यक्ष बनाना, मैं ऐसा मानता हूं कि पार्टी की एक बहुत ही दूरदृष्टि है और उसके लिए पार्टी के आला नेताओं का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं। और श्रीमान नितिन नवीन जी को मैं बहुत दिल से उनको बधाई देना चाहता हूं और उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी और तरक्की करेगी, ये विश्वास व्यक्त करता हूं। सर पुण्याचा महापौराचा चेहरा कोण असेल? इतरही नाही होत.